हे आत्तापर्यंत जाहीर झालेले निकाल आहेत, पण बहुतेक जागी जिथे आम्ही माहिती घेतोय तिथे महायुतीचेच उमेदवार मोठ्या फरकाने पुढे आहेत. काही भागात काउंटिंग बाकी आहे, पण मला विश्वास आहे की 2007 मध्ये एकदा राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली 50 मधून 42 उमेदवार आमचे निवडून आले होते. आता परत एकदा सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वात जे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समित्या लढवल्या, आमचे मुख्यमंत्री म्हणून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री आमचे एकनाथ शिंदेजी, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आमच्या सुनित्राताई पवार यांच्या सगळ्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवण्याचं काम आमच्या सिंधुदुर्गच्या जनतेने परत एकदा केलेलं आहे. आमचे प्रदेश अध्यक्ष रवी चव्हाणजी यांनी जे काय मार्गदर्शन आम्हाला केलं, जो पाठिंबा आम्हाला दिला, त्याच्यामुळे आम्ही सांघिक काम अतिशय चांगल्या पद्धतीने करू शकलो. सिंधुदुर्गाचा विकास, ग्रामीण भागाचा विकास आता अजून ताकदीने करण्याची एक चांगली संधी आम्हाला आज चालून आलेली आहे. आज केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्ष, एनडीए आणि महायुतीचं सरकार आहे आणि म्हणून सत्तेच्या माध्यमातून आमच्या या ग्रामीण भागाच्या शेवटच्या टोकापर्यंत विकास पोहोचवण्याचं काम आता आम्ही आमच्या जिल्हा परिषद पंचायत समित्यांच्या माध्यमातून करू. आज भरपूर निधी देऊन, जसा राणेसाहेबांनी उल्लेख केला होता किंवा एक संकल्प केला होता की आमच्या जिल्ह्याचं दरडोई उत्पन्न हे 4.5 लाखाच्या घरात आम्हाला घेऊन जायचं आहे, त्या दिशेने आता आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीच्या सत्ता केंद्राचा वापर करून जिल्ह्याच्या प्रत्येक वर्गाचा, समाजाचा विकास करण्याचं ध्येय आता आम्ही ह्यापुढे आम्ही करणार आहोत. आलेले जे 5 अपेक्षा आहेत ते तसं म्हटलं तर भारतीय जनता पक्ष हे बंडखोर म्हणून त्याच्यात आपण उल्लेख करू शकता. मला प्रामाणिक पद्धतीने वाटतं की ह्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि महायुतीला हरवण्याची ताकद ना उभाटामध्ये आहे ना महाविकास आघाडीमध्ये. पण आम्हीच अगर आमचं घर नीट अतिशय व्यवस्थित पद्धतीने ठेवलं असतं, महायुती म्हणून आम्ही सांघिक लढलो, पण हे जे काय अपक्ष आणण्याचा जो काय प्रकार झालेला आहे तो निश्चित पद्धतीने महायुतीला एवढं चांगल्या आनंदाच्या याच्यामध्ये गालबोट लावणार आहे. हे जे अपक्ष काही जे सावंतवाडी मतदारसंघ इकडे आलेले आहेत, त्यांनी रवी चव्हाणजींच्या नावाचा वापर करून त्यांचा आम्हाला पाठिंबा असं सांगून हे अपक्ष भारतीय जनता पक्षाच्या अधिकृत कमळ चिन्हाला पाडून आलेले आहेत. हे निश्चित पद्धतीने ना रवी चव्हाणजींना मान्य असेल ना आम्हाला कोणालाच मान्य आहे. शेवटी जेव्हा महायुतीचा निर्णय आम्ही लोकांनी केला तेव्हा राणेसाहेब, फडणवीस साहेब, रवी चव्हाणजी, एकनाथ शिंदेजी ह्या सगळ्यांच्या सहमतीने आम्ही हा निर्णय केलेला आहे. पण तरीही एका बाजूला शर्टावर आम्ही कमळ चिन्ह लावतो आणि दुसऱ्या बाजूने कमळ चिन्हाचाच उमेदवार पाडण्यासाठी आम्ही ताकद लावतो. आज अगर खऱ्या अर्थाने तुम्ही आकडे बघितले तर 21, 8 आणि हे 5 जे भारतीय जनता पक्षाच्याच कार्यकर्ते म्हणून तिथे लढले, निवडून आले, तेही आज आमच्याकडे आले. आज त्यांनी ताकद लावली असती आमच्या बरोबर तर महायुती म्हणून आमचा एकतर्फी विजय झाला असता. मी तो बोलतो 50 ते 50 आमचे सगळेचे सगळे उमेदवार आज जिंकून येण्याची अतिशय चांगली आणि सकारात्मक परिस्थिती आज सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये होती. पण ह्या गोष्टीवर आम्ही निश्चित पद्धतीने आता निकालाच्या नंतर महायुती म्हणून हे जे काही मस्ती करणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने महायुती आणि सिंधुदुर्गाच्या विकासाला गालबोट लावणारे जे लोक आहेत, अदृश्य हाताच्या नावाने आमच्या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्याच्या विरोधात काम करणारे हे जे लोक आहेत, त्या अदृश्य हाताला आता बाजूला करण्याची वेळ निश्चित पद्धतीने आलेली आहे. म्हणून परत एकदा या विजयासाठी मी आदरणीय राणेसाहेब आणि आमचे फडणवीस साहेब, आमचे एकनाथ शिंदेजी, आमचे रवी चव्हाणजी या सगळ्या जणांचं मनापासून अभिनंदन करतो. आमच्या भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे सगळेच कार्यकर्ते अतिशय प्रामाणिक पद्धतीने
आमचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंतजी असतील, आमचे जिल्हा प्रमुख आमचे दत्ता सामंतजी असतील, संजू परबजी असतील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिज नाईक असतील, यांच्या सगळ्यांच्या मदतीने सहकार्याने आमचे सगळेच कार्यकर्ते, गावातल्या प्रत्येक महायुतीच्या कार्यकर्त्यांनी एक दुसऱ्याला ताकद देऊन ताकदीने ह्या निवडणुकीसाठी काम केलं आणि म्हणूनच महाराष्ट्रामध्ये मला विश्वास आहे पहिल्या 3 क्रमांकामध्ये आमच्या सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समितीचा निकाल निश्चित पद्धतीने आला असेल. परत एकदा मी सगळ्यांचं अभिनंदन करतो. तुम्ही या जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत आणि आता विजय बघता राजकारणात अशी चर्चा झाली की सिंधुदुर्ग जिल्ह्यात पुन्हा एकदा राणे ब्रँडची हवा सुरू झाली. बघा, राणे ब्रँडचा अर्थ आहे सिंधुदुर्गाचा विकास. शेवटी ह्या जिल्ह्याला 1990 पासून तो आत्तापर्यंत जो काय प्रवास जिल्ह्याने केला, आमच्या इकडे लाल मातीचे रस्तेपासून आज कॉन्क्रीटचे रस्ते आणि वाडीमध्ये घेऊन जाणारे रस्ते, टँकर मुक्त आमचा जिल्हा, हे सगळी राणे साहेबांनी ह्या जिल्ह्याला ज्या पद्धतीने वाढवलं, ताकद दिली, विकासाच्या मार्गावर घेऊन गेले, राज्यात नाही देशात नाही जगाच्या पाठीवर सिंधुदुर्ग जिल्ह्याची एक वेगळी ओळख आमच्या सन्मान्य राणे साहेबांनी या जिल्ह्याला मिळवून दिली. आज त्यांच्याच विचारांवर चालणारे आमच्यासारखे असंख्य